हॅलो माय डिअर स्टुडंट. आपण आज नवीन फॅमिली बद्दल डिस्कशन करणार आहोत. जे एनसीआरटीत नवीन फॅमिली आहेत त्या सगळ्या फॅमिली बद्दल आपण डिस्कशन करू. जसं की पहिली फॅमिली आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लुडेड आहे. ओके. फर्स्ट फॅमिली की इन्क्लुडेड आहे, त्याचं नाव आहे ब्रासिकेसी. ओके. देन मालवेसी, देन फॅबेसी, ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॅपिलिनोडी, देन अस्टरसी किंवा कंपोजिटी, आणि दुसरी आहे ओएसी किंवा ग्रामिनिना. या फॅमिलीला आपण वन बाय वन डिस्कस करू. यांचे जनरल कॅरेक्टर, हॅबिटॅट, रूट सिस्टम, स्टेम, लिव्ज, इन्फ्लोरन्स, फ्लोरल फॉर्म्युला, फ्लोरल डायग्राम, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन करणार आहोत. पहिल्यांदा आपण या फॅमिलीमध्ये जनरल डिस्क्रिप्शन आपण डिस्कस करूया. या फॅमिलीचे जनरल डिस्क्रिप्शन. ब्रासिकेसी, इट इज ऑल्सो मस्टार्ड. त्याला मस्टार्ड फॅमिली म्हणून ओळखलं जातं. दिस फॅमिली डिस्ट्रीब्युटेड इन अ ट्रॉपिक्स अँड सब ट्रॉपिक रिजन मध्ये ही डिस्ट्रीब्युटेड आहे. ओके. तर मालवेसी फॅमिली ऑल्सो फॅमिली, मालो फॅमिली म्हटलं जातं. मेनली इट डिस्ट्रीब्युटेड इन अ ट्रॉपिक अँड सब ट्रॉपिक रिजन्स. Then third one family, Fabaceae, or also called as a Papilionide family, and these are one of the subfamily of Leguminosas. It is a term as a pea family and distributed in the all over the world. It is distributed all over the world. Then family Asteraceae is also called as a sunflower family. It is more advanced family. Most important thing is a more advanced family and the largest family distributed through the out of the world. Okay. Then another is a family Poaceae, also called as a family of cereals, ubiquitous in occurrence. It is the largest monocot family. Okay. थोडासा difference. Poaceae is the largest monocot family and Asteraceae is the largest dicot family आपण म्हणू शकतो. ओके. देन हॅबिटॅट बघा. हॅबिटॅट मध्ये ब्रासिकेसी मेनली अॅनिमल ऑर द पेरिनियल हर्ब्स, आणि ट्रीज दिसतात. फॅबेसी ट्रीज, श्रब्स, हर्ब्स आहेत, आणि अस्टरसी मध्ये अॅनिमल हर्ब्स आहेत. ओके. जसं की हेलियांथस, टॅगेटस, दहेला असे आपण एक्झाम्पल बघू शकतो. आणि पोएसी मेनली अॅनिमल ऑर द पेरिनियल हर्ब्स म्हणून आपण ओळखलं जातं. ब्रासिकेसी मध्ये मेनली टॅपरूट सिस्टम प्रेझेंट आहे. काही केसमध्ये फ्युझिफॉर्म पण दिसतं, काही मध्ये नॅफिफॉर्म ट्युबरस रूट मे बी फाउंड इथं दिसत आहे. ओके. मालवेसी प्रफ्यूज ब्रँच टॅपरूट आहे. प्रफ्युजली ब्रँच टॅपरूट इथं आपल्याला अवेलेबल दिसत आहे. तर फॅबेरेसी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट विच हॅव अ टॅप रूट विथ रूट नोडल्स फॉर द यू नो दॅट नायट्रोजन फिक्सेशन साठी हे इम्पॉर्टंट आहे. देन इन द अस्टरसी फॅमिली टॅपरूट आहेत, बट इन दहेला, आपण दहेला मध्ये जर बघितलं तर फॅसिक्युलेटेड रूट किंवा फायबरस रूट इथं आपल्याला अवेलेबल दिसत आहे. ओएसी मध्ये जर तुम्ही बघितलं तर फायबरस रूट विच हॅव्हिंग विथ स्टील रूट इन मेज, जवार अँड शुगर केन मध्ये आपल्याला पोएसी मध्ये दिसत आहेत. फायबरस रूट पण आहेत आणि स्टूल रूट मेज मध्ये, जवार मध्ये आणि शुगर केन मध्ये दिसतात. then यासोबत तुम्ही जर स्टेमचं कॅरेक्टरिस्टिक्स, तर स्टेम बेसिकली हर्बेशियस स्टेम ब्रासिकेसी विथ पंजंट वॉटरी फ्रूट. ओके. एक पंजंट स्मेल येतो इथं. ओके. हा स्मेल पंजंट टाईपचा स्मेल आपल्याला तुम्ही कधी मोहरीच्या प्लांट जवळ गेलात तर असं दिसतं. अँड विच हॅव अ स्टिलेट हेअर्स इथं अवेलेबल आहे. मालवेसी मधचा स्टेम इरेक्ट आहे. इज स्टेम बेसिकली इरेक्ट स्टेम आपल्याला दिसतो. ब्रँच विथ स्टार शेप ट्रायकोम्स त्याच्याकडे प्रेझेंट आहे. ठीक आहे ना. फॅमिली फॅबेसी मध्ये इरेक्ट किंवा क्लाइंबर स्टेम प्रेझेंट आहे, विच इज हार्बेशियस आपण म्हणू शकतो. देन अष्टरसी मध्ये जर तुम्ही बघितलं तर युजली हार्बेशियस, इरेक्ट, मच ब्रँच. ओके. इथं ब्रँचिंग रेअर आहे दहेला आणि हेलियांस मध्ये. सॉलिड टाईपचा पण स्टेम इथं अवेलेबल आहे. समटाईम विथ मिल्की लेटेक्स इथं अवेलेबल आहेत. इन हेलियांथस ट्युबरस स्टेम स्टोर द फूड. ओके. देन हा इथं फूड स्टोअर करत आहे. पोएसी मध्ये ग्रासेस हॅव अ होलो स्टेम. ओके. होलो आहे, मधून खोकला स्टेम आहे ऍट इंटरनोड
आणि स्टेम इज जॉइंटेड कॉल्ड एज क्लब, त्याला क्लब म्हणून सुद्धा ओळखला जातो. जर नेक्स्ट तुम्ही बघितला तर लिव्ज बद्दल, तर ब्रासिकेसी मध्ये अवेलेबल असणारे लिव्ज आपण सिंपल, रेअरली कंपाऊंड, अल्टरनेट किंवा ससाईल टाईपचे आहेत. एक्सटिप्युलेटेड, रेटिक्युलेट टाईपचं व्हेनेशन आपल्याला दिसतात. मालवेसीमध्ये पण सिंपल, अल्टरनेट टाईपचे पाल्मेटली लोब, स्टिप्युलेट, रेटिक्युलेट व्हेनेशन घेऊन लीप प्रेझेंट आहे. तर फॅबिएसी मध्ये अल्टरनेट, पिनेटली, कंपाऊंड और सिंपल लिव्स, ओके. रेटिक्युलेट व्हेनेशन लीप बेस स्टिप्युलेट टाईपचा आहे, ओके. देन अस्टरसी मध्ये युजली अल्टरनेट बट ऑकेजनली अपोजिट आपल्याला असं दिसतात हेलियन्स मध्ये, ओके, किंवा वर्ल्ड मध्ये दिसतात, यू पॅटोरियम मध्ये, किंवा एक्सटिप्युलेटेड, पेट्युलेटेड, सिंपल और कंपाऊंड व्हेनेशन रेटिक्युलेट असं आपल्याला इथे दिसत आहे. देन पोएसी मध्ये लिव्ज आर नॅरो, अल्टरनेट, लीप बेस शीट लाईक व्हेनेशन पॅरलल, अँड दे कंटेन सिलिका, हेन्स हार्ट, ओके. यांच्या पर्टिक्युलर लिव्ज मध्ये सिलिका प्रेझेंट आहेत, सो दे आर द हार्ड लिप म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण यानंतर तुम्ही इन्फरन्स बघा. इन्फरन्स इन ब्रासिकेसी इन्फ्लुरन्स इथं अवेलेबल आहे, ओके. कॉरिमोज रेसिम किंवा कॉरिम म्हणून ओळखलं जातं. तर मालवेसीमध्ये सॉलिटरी टर्मिनल और ॲक्झिलरी सायमोज टाईपचा रेसिम इथं अवेलेबल आहे. फॅबिएसी मध्ये रेसिमोज टाईपचा इन्फ्लुरन्स अवेलेबल आहे. अष्टरसीमध्ये महत्वाचं इन्फ्लुरन्सला याच्या अष्टरसीमध्ये हेड किंवा कॅपिटलम म्हटलं जातं, विथ इन्व्हॉल्वन्स ऑफ अ ब्रॅक, usually two type of floret found in inference via zygomorphic, ligulate or ray floret or actinomorphic tubular or disc type floret इथं available आहेत. Okay, inference ray floret are found towards the periphery, so they are the older in nature, and disc floret are distributed near the center, thus the younger. अशी कंडिशन आपल्याला अष्टरसीमध्ये दिसतं. पोएसीमध्ये स्पाइक ऑफ स्पाइकलेट आहेत. इन मेल्स, फिमेल मध्ये स्पायडिक्स आहे, मेल मध्ये स्पाइक आहे, वीट मध्ये कंपाऊंड स्पाइक आपल्याला इथं अवेलेबल दिसत आहे. ठीक आहे. देन फ्लावर जर बघाल तर फ्लावर आपल्याला इन ब्रासिकेसी बायसेक्सुअल, ॲक्टिनोमॉर्फिक, मे बी झायगोमॉर्फिक, हायपोगॅनस, बॅक्टेड और रिबॅक्टेड आणि टेट्रामरस टाईपचे फ्लावर दिसत आहेत. ओके. यासोबत तुम्ही नेक्स्ट फॅमिली जर मालवेसी बघितला तर मालवेसीमध्ये बायसेक्सुअल, ब्रॅक्टेड, ॲक्टिनोमॉर्फिक, कम्प्लीट, पेंटामेरस आणि हायपोगॅनस टाईपचे फ्लावर प्रेझेंट आहेत. तर आपल्याला इथं फॅबिएसीमध्ये बायसेक्सुअल, झायकोमॉर्फिक, ब्रॅक्टेड, ई ब्रॅपेट, पेंटामरस, हायपोगॅनस आणि कम्प्लीट टाईपचे फ्लावर प्रेझेंट आहेत. तर अष्टरसीमध्ये ब्रॅक्टेड, ससाईल टाईपचे ॲक्टिनोमॉर्फिक, डिस्क फ्लोरेट आहेत, तर झायगोमॉर्फिक रे फ्लोरेट आहेत, आणि इपिगॅनस आणि पेंटामरस टाईपचे फ्लावर दिसतात. तर इन पोएसी ससाईल, ब्रॅक्टेड, बायसेक्सुअल, युनिसेक्सुअल इन मेज, झायगोमॉर्फिक अँड हायपोगॅनस, स्टराईल ब्रॅक्ट कॉल्ड एज ब्लूम इथं प्रेझेंट आहे. आपण डिटेलमध्ये क्लासमध्ये याबद्दल डिस्कशन केलं. देन महत्वाचं कॅलिक्स बघा. कॅलिक्सला जर तुम्ही बघितला तर कॅलिक्स ब्रासिकेसी मध्ये 4 फ्री आहेत, पॉलिसेफलस आहेत, आणि 2 वर्ड मध्ये 2+2 वॉल्वेट टाईपचं स्टिवेशन आहे. मालवेसी मध्ये इपिकॅलिक्स फॉर्म द ब्रॅक्टिओल्स, इज प्रेझेंट बिलो द कॅलिक्स अँड इज प्रोटेक्टिव्ह नेचर आहे. सेपल 5 आहेत, फ्यूज आहेत, गॅमो सेपलस कंडिशन आणि वॉल्वेट टाईपचं स्टिवेशन. तर फॅमिली फॅबिएसी मध्ये 5 गॅमो सेपलस कंडिशन आहे, इम्ब्रिगेट अँड वॉल्वेट टाईपचा स्टिवेशन दिसतो. अष्टरसीमध्ये 5 मॉडिफाईड इंटू हेअर लाईक्स, विच इज नोन एज अ पॅपस, पर्सिस्टंट आहेत, हेल्प इन अ फ्रूट डिस्पर्सल मध्ये काम करतात. पोएसी मध्ये पेरियान कंडिशन आहे, हायली रिड्यूस टू इन नंबर, रिड्यूस टू इन हेड लाईक लोडिकुल्स. ओके. इन बॉम्बो 3 आर प्रेझेंट, बॉम्बो मध्ये 3 दिसतात. देन त्यानंतर करोला डिस्कशन जर केला तर करोला बद्दल ब्रासिकेसी मध्ये 4 आहेत, पॉलिपेटल्स आहेत, क्रुसिफॉर्म आहेत, रेड्यूस आहेत, मिच होतं वॉल्वेट अस्टिवेशन्स. मालवेसी मध्ये 5 आहेत, पेटल फ्री आहेत, बट बेसिली ॲडिनेट अँड ट्विस्टेड अस्टिवेशन आहे. फॅबिएसी मध्ये 5 आहेत, 5 पॉलिपेटलस, पॅपिलिनोस म्हटलं जातं, पोस्टेरियरला स्टँडर्ड, 2 लॅटरल विंग्स और कील इन्क्लोजिंग द पिस्टल अँड स्टेमन, अँड अस्टिवेशन इज रेफर्ड ॲज द वेक्झलरी टाईप ऑफ अस्टिवेशन, आरसी. देन अष्टरसी मध्ये 5
गॅमोपेटलस कंडिशन आहे, ट्युबुलर इन अ डिस्क फ्लोरेट बट लॅग्युलेट इन अ रे फ्लोरेट अस्टिवेशन वॉल्वेट टाइपचे इथं आपल्याला दिसतं. देन त्यानंतर आपण अँड्रोशियम बद्दल डिस्कशन जर केला तर अँड्रोशियम इन अ ब्रासिकसी 6 arrays in a 2 walls 2 plus 4 polyandrous condition tetragramous diameter condition. यासोबत मालवेसीमध्ये न्यूमरस स्टेमन आहेत, मोनोअडल्पस कंडिशन आहे, एपिपेटलस मोनोथिकस एक्स्ट्रोज अँथर रेनिफॉर्म अँड डेहेसन्स ट्रान्सफर टाइपचं डेहेसन्स आपल्याला दिसतं. फॅबिसीमध्ये 10 आहेत, 2 रोज मध्ये 2 बंडल मध्ये अरेंज आहेत. कंडिशन रेफर्ड ॲज अ डाय अडल्पस 9+1 अँथर डायथिकस इंट्रोज आहे. ओके. देन ऍस्टरसी मध्ये स्टेमन 5 आहेत, absent in a ray floret, stinginous anther lobe are fused, lateral but filament are free, epipetalous condition आहे, anther diathecous आहे, fused to form a tube-like structure around the style, anther introns diathecous, dehiscence आणि longitudinal दिसतं. Usually in a poaceae, usually 3 but sometimes 6 as in oryza, filament long, anther versatile आहे, diathecous, dehiscence आणि longitudinal condition आपल्याला इथं पण अवेलेबल दिसत आहे. देन गायनोशियम बद्दल डिस्कशन बघा. गायनोशियम बद्दल डिस्कशन करत असताना आपण म्हणतो गायनोशियम जनरली बायकार्पलरी सिनकार्पस सुपेरियर विथ पॅरायटल प्लासेंटेशन यांच्याकडे रेक्टम किंवा फार सेप्टम प्रेझेंट आहे इन केस ऑफ द फॅमिली ब्रासिकेसी. देन मालवेसीमध्ये अ कंपाऊंड स्टिल ऑफ टू और मेनी कार्पल सिनकार्पस अँड एक्झाइल प्लासेंटेशन इन द मालवेसी. Monocarpally unilocular with many holes, single style, oris superior, and marginal types of placentation in a Fabaceae family. Bicarpally syncarpus unilocular superior oris style, long stigma, BBD type sigma, single ovule and basal types of placentation family Asteraceae मध्ये दिसतात. And the monocarpally actively tricarpally, but only one carpal is functional. Unilocular oris superior eye, style long, stigma 2 and feathery. Plant are always wind pollinated and type of presentation is a basal type in a Poaceae family. Then यासोबत त्यांच्यामध्ये pollination कसं होतं? Pollination generally तुम्ही बघितलं in a Brassicaceae cross pollination होतं. In Malvaceae cross pollination include insect होता है. Then Malvaceae मध्ये usually cross pollination piston mechanism but self pollination in a Pisum and Larenthus entomophy. Then sunflower मध्ये usually cross pollination favored by the protoandry and Hercogamy, entomophilia disc floret, sometimes self pollination occur by the safety mechanism. And Poaceae मध्ये usually cross pollination anemophily favored by the protoandry. यांचं फ्रूट टाईप बघा. फ्रूट आपण डिटेल मध्ये क्लासमध्ये शिकलात फ्रूट. ओके. ब्रासिकेसीमध्ये सिलिक्वा और सिलिकुला. ओके. यासोबत मालवेसीमध्ये फ्लॅक्सिल किंवा सिझोफोरा, फॅबिसीमध्ये लेग्युम्स किंवा पॉट, सिंगल टाइप ऑफ अ सीडेड capsula is present in a Asteraceae, and single type of Charopsis is present in a Poaceae. Okay. Then seed Brassicaceae मध्ये स्मॉल आहे, एंडोस्पर्मिक आहे. Malvaceae मध्ये सीड विथ कर्व एम्ब्रियो अँड स्कॅन्टी एंडोस्पर्म. Fabaceae मध्ये 1 to many non-endospermic conditions. Asteraceae dicotyledonous non-endospermic conditions. Poaceae मध्ये monocotyledonous and endospermic condition इथं अवेलेबल दिसत आहे. फ्लोरल डायग्राम तुम्ही बघितला तर ही फ्लोरल डायग्राम आपल्याला अवेलेबल दिसत आहे ब्रासिकेसीची. ओके. ही फ्लोरल डायग्राम ब्रासिकेसी आहे. ओके. ही मालवेसीची आहे, ही फॅबेसीची आहे, ही Asteraceae डिस्क फ्लोरेट आणि यूनिट फ्लोरेटची आहे, आणि ही पोएसीची आहे. पण ही पाचवी डायग्राम क्लासमध्ये डिस्कशन केला. इम्पॉर्टन्स पण आपण डिस्कशन करूया. जसं की ब्रासिकेसी, दिस मेंबर ऑफ दिस फॅमिली आर सोर्स ऑफ अ फूड. ओके. जसं की ब्रासिका एम्स्टेटिस मस्टार्ड, ब्रासिका ओलेरेका कॉलीफ्लावर आहे, ब्रासिका रापा आहे, रॅफनस स्टॅविस आहे, रॅडिश, हे सगळे फूड म्हणून यूज होतात मेडिसिनसाठी. ओके. एब्रिस अमारा गोट रेमॅटिझम लोबेरा लेपेडियम रायबम. ओके. हे सगळे मेडिसिन पर्पज साठी यूज करतात. ऑर्नामेंटल साठी पण याचे काही यूज आहेत, ते आपण रीड करू शकता. देन ऑइल मध्ये सीड ऑफ ब्रासिका ऑइल साठी यूज करत जातात. देन मालवेसी मध्ये दीज आर प्लांट आर यूज एज अ फूड, जसं की लेडी फिंगर. ओके. हे फूड साठी यूज केलं जातं.
देन ऑर्नामेंटल पर्पज साठी पण यांचा यूज केला जातं. चायना रोज ऑर्नामेंटल पर्पज साठी यूज केलं जातं. मेडिसिन मध्ये पण यांचं काम आहे. रूट आणि बार्क ऑफ अर्नेरा लोबटा आर यूज ॲज अ क्युअर ऑफ हायड्रोफोबिया. ओके, वाटरपासून भीती वाटणाऱ्यांना हायड्रोफोबिया म्हणतो, यासाठी क्युअर करण्यासाठी केलं जातं. फायब्रस कॉटन, ओके, सिल्क कॉटन इथून भेटतात, आणि इडिबल कॉटन, इडिबल्स ऑइल्स फ्रॉम द कॉटन हे सुद्धा इथून भेटतात. देन फॅबेसी अरहर, सेम, मूग, सोयाबीन हे सगळं भेटतं. पावडर ट्रायफोलियम सेस्पेनिया, इडिबल ऑइल सोयाबीन ग्राउंडनट भेटतं. और फायबर सनहेम, ऑर्नामेंटल रिपीन, स्वीट पी फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ मेडिसिन, मुलाटी आणि डाय इंडिगो फेरा हे भेटतात. ओके, आपण ऑलरेडी क्लासमध्ये सगळं डिस्कशन केला. ऑइल एंडिंग प्लांट लाईक इन अथरसीमध्ये हेलियांथस अॅनस, सनफ्लॉवर ऑइल. ओके, मेडिसिनल प्लांट यामध्ये पण यूज केलं जातं. ओके, हेअर टॉनिक साठी आर्टेमिसिया इल्कप्टा यूज केलं जातं. ब्रह्मी बुटी कॉमनली नोन एज अ ब्रिंगराज हे पण मेडिसिन साठी यूज केलं जातं. इन्सेक्टिसाइड म्हणून सुद्धा पण यामध्ये काही मेंबर यूज केले जाते. इन्सेक्टिसाइड मेंबर आहे. फूड इल्डिंग प्लांट मध्ये पण यूज केलं जातं. ओके, वीड्स मध्ये पण आहेत. पार्थिनियम आहे. ओके, कॉमनली कॉल्ड कॅरेट ग्रास, पार्थिनियम ग्रास आपण म्हणतो. डायज मध्ये पण याला आपण यूज केलं जातं. देन पोएसी मेंबर ऑफ दिस फॅमिली मेनली यूज ॲज अ फूड. ट्रिटिकम अस्टिवम आहे, फूड साठी यूज केलं जातं. ओके, आपण याला वीट म्हणतो. ओरायचा सटॅबा आहे, पॅडी. देन झियामेज हे आहे. ओके, बार्ली आहे. ओके, देन टायफोडियम आहे, पेनिसिकम टायफोडियम. फॉडर मधून पण याला सायनडॉन, पेनिकम, कॅम्बोगॉन. शुगर मध्ये सॅक्रम, बिल्डिंग मटेरियल साठी यूज केलं जातं, पेपर मेकिंग साठी केलं जातं. सो दीज आर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपण क्लासमध्ये डिस्कशन केलं. तर हे आपण फॅमिली बद्दल पूर्ण डिस्कशन केलेलं आहे. ओके, थँक्यू स्टुडंट.